माजी विरोधी पक्षनेता तथा शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल बापू शिंदे यांच्या निधीतून प्रभाग क्रमांक 7 मधील सवार गली येथे बाल हनुमान नवरात्र महोत्सव मंडळाच्या व छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील शिवनेरी प्रतिष्ठानच्या समाज मंदिराचे भूमिपूजन आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी प्रमुख उपस्थिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार, मनसे जिल्हाप्रमुख विनायक अण्णा महिंद्रकर, श्रीकांत घाडगी, तुकाराम नाना मस्के यांच्यासह मान्यवर व मंडळाच्या सदस्य आणि असंख्य नागरिकांची होती। माजी मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, सध्याचे उपमुख्यमंत्री यांच्या विशेष फंडातून 2 कोटीचा निधी शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख म्हणून मला प्राप्त झाला होता। त्या निधीच्या माध्यमातून आपण आज इथं प्रभाग क्रमांक 7 इथं मी नगरसेवक म्हणून काम करतो। इथं शिवनेरी प्रतिष्ठान या सभागृहाचं आणि बाल हनुमान नवरात्र महोत्सव मंडळ या सभागृहाचं आज भूमिपूजन इथं झालेलं आहे। या निधीतून इथं 3 महिन्याच्या आतमध्ये एक मोठं भव्य असं सभागृह दोन्ही मंडळांना बांधून देण्याचं काम होणार आहे। त्याचं उद्घाटन या शहर उत्तरचे आमदार विजयकुमारजी देशमुख साहेब यांच्या हातून झालेलं आहे। त्याच उपस्थितीत संतोष भाऊ पवार असतील, विनायकजी महिंद्रकर असतील यांच्या उपस्थितीत आजचा कार्यक्रम। एकनाथ शिंदे यांच्या निधीतून आणखी सोलापूर शहरामध्ये किती अशी सभागृह आहेत? 2 कोटीचा निधी प्राप्त झाला होता, त्यामुळं सोलापूर शहरामध्ये विविध ठिकाणी 2 कोटीचा निधीचं वितरण झालं। नाही, पण ह्या सभागृहासाठी 2 निधी आल्याचं कळतं? नाही, आमदार साहेबांचाही निधी तिथं दिला होता आणि माझाही निधी तो असा, पण आता हे टेंडर झालं त्यामुळे उरलेलं काम अजून जर आला लागत असेल निधी तर आमदार साहेब 25-50 लाख रुपये अजून उपलब्ध आम्हाला करून देतात। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।